यस आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके शंकरदादा यांचा सत्कार दिनेशदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते आणि संदीपदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके शंकरदादा मोहिते यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। आज कुसेवाडी जय मल्हार स्पोर्ट्स कुसेवाडी आयोजित जय मल्हार चषक 2024 आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। आपल्या 32 शिराळ्यामधील एक थोर समाजसेवक आणि सगळा युवा उद्योजक तुम्हा सर्वांच्या गळ्यातले टाईट शंकरदादा मोहिते यांचा या ठिकाणी व्यासपीठावर यथोचित असा सन्मान केला जातोय। आणि दादांच्या शुभ हस्ते या मागील मॅचचा हिरो रवी सावंत यांना देण्यात येतोय, ज्यांनी 21 धावा घनाघाती केल्या त्याला सन्मानित करण्यात येतोय। रवी सावंत यायचं आहे मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले रवी सावंत ज्यांच्या बॅटमधून घनाघाती वार झाले आणि 22 धावांचं आव्हान होतं आणि 21 रन त्यामधील त्यांनी केला। पहिला चेंडू मॅचच्या दिशेने चपराक तर लावली आहे, कॅचेटचा कॉल आहे मात्र चेंडू गेला आर पार पर्रार सीमारेषे पार षटकार। शंकरदादांच्या हस्ते सन्माननीय आनंददादा कंदारे यांचा यथोचित सन्मान केला जातोय। विराटच्या पहिल्या चेंडूवर आलाय घनाघाती वार, कुणालच्या बॅटमधून आलाय षटकार। नक्कीच नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन अभि कुणालवर कुठेतरी नाराज असेल की कारण पंचांचा इशारा येतोय इट्स अ व्हाईट बॉल। चंदूदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते कंदारे साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। वन बाउन्सचा इशारा दिलाय, पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय। कंदारे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। एका बाजूला रांजणवाडी तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खटिंगवाडी असा नाणेफेकीचा कॉल केला जाईल। नक्कीच दादांना काहीतरी कामानिमित्त आपल्या या स्पर्धेतून रजा घ्यावी लागते। दादा धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि आपण या जय मल्हार स्पोर्ट्स कुसेवाडी संघाला आपण जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलंय दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। दादांना काही कारणास्तव या चषकामधून रजा घ्यायची आहे, तरी आपण सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण गेटपर्यंत दादांना सोडून यायचं आहे। धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात। पंचांकडे अपील 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 आणि पंचांनी ती अपील फेटाळली आहे। डॉट डिलिव्हरीचे ते सांगता पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर 2 धावा काढण्यात यश आलंय। अभि असेल आता स्ट्राईकला। व्हाईट प्लस पळून 1 धाव अशा 2 धावा आहेत ना आताच्या। धन्यवाद पंच। व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा, 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर। 4 चेंडू आणि 11 धावा धावसंख्येवर लागलेत। होता स्लॉट मध्ये पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, मात्र खेळाडू त्या ठिकाणी तैनात। पहिला धक्का, पहिला हादरा लागतोय कुणालच्या स्वरूपात चरण या संघाला। क्रांती स्पोर्ट्स चरण, आणि चरण म्हटलं तर विशाल भाऊ नायकुडे यांची जरूर आठवण येते। चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार पाहायला मिळतोय। अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पहिल्या ओव्हरमधील 1 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे। चला जरा स्पीडअप घ्या पंच, जरा स्पीडअप घ्यायला सांगा कारण अजून देखील 1 स्लॉट आपल्याला खेळवायचा आहे। हाफ ट्रॅकर तर जरूर होता, मात्र टायमिंग प्रॉपर करता आलेला नाही आणि सिंगलवरच समाधान मानावं लागेल। 12 धावा एका षटकाच्या अंती, 12 धावा
चला जरा स्पीडअप घ्या आटुगडेवाडी संघ, कारण पहिल्या गटामधून पाहिलं तर खिरवडे संघ टॉप 3 मध्ये ऑलरेडी क्वालिफाय केला आहे. चिखलवाडी संघाशी 2 हात करून क्वालिफाय राऊंड झाला आहे, पात्र ठरले ती म्हणजे खिरवडे संघ. आता मात्र दुसऱ्या गटातून कोणता संघ जाईल. मोरेवाडी संघ त्यांची आतुरतेने वाट पाहतोय, कोणता संघ विजय होऊन आमच्याशी 2 हात करेल त्याची वाट मात्र पाहतोय या ठिकाणी मोरेवाडी संघ. सुरेख असा प्रयत्न तर जरूर आहे, मात्र चेंडू दिलाय भिरकावून सीमा रेषा पार, षटकार. मिळतील धावा 6. वाईट +1 अशा 2 धावा येतील आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर आणि हाय तो बेधडक छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. सुरेख असा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज तुषारच्या बॅटमधून. स्वराज्य 32 शिराळा 11चे मॅक्सवेल बबलू चिंचोलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सन्मानाने लहूदादा वारकर यांचं या ठिकाणी आगमन, महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 धावा, म्हणजेच 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे छत्रपती 11 आटुगडेवाडी संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चरण 11 क्रांती स्पोर्ट्स, चरण 11 चरण आपल्याला विनंती असेल सन्माननीय अर्जुन दादा मोहिते कुठे असतील तर आपण व्यासपीठावर यायचंय.
येस आयोजक जरा 2 फिल्डर द्या जरा. चरण 11 चरणसाठी 2 फिल्डर द्या. चला सामन्याला करायची आहे सुरुवात. करम दादा आणि संदीप दादा आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये उभं राहायचं आहे याची दक्षता घ्या. मारुती आणि सुशांत ही पहिली जोडी आपल्याला पाहायला मिळते. तुषार कुणाल गोलंदाजी मार्क कुणाल आपल्याला पाहायला मिळते. चला पंच घड्याळ लावा. 10 मिनटं या इनिंगसाठी द्यायचे आहेत. घड्याळ लावून 10 मिनटाच्या वरती जर टाईम गेला तर एक प्लेयर नक्कीच आतमध्ये घ्यायचा याची दक्षता घ्या. एका इनिंगसाठी 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी असेल. पहिला चेंडू कुणाल याचा. आता समीकरण असेल 11 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. स्वरूपात एक धाव. चला बॉल लगेच द्या संजू दादा. कॅचेटीचा कॉल आहे. संदीप खाली त्या चेंडूच्या खाली मात्र चुकी होताना पाहायला मिळते. एकेरी धाव एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश आलंय. सुरेख असा प्रयत्न जरूर केला संदीप याने मात्र प्रयत्न अयशस्वी झालाय. चला रांजणवाडी संघ आपण एक षटक संपताच आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. सतीश लाड यांचा आवाज आमच्यापर्यंत आला. तयार आहे. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कुणाल यांच्या मार्फत. आकडून ठेवलंय जकडून ठेवलंय. मोठा फटका आतापर्यंत एकही आला नाही. ज्या प्रकारे कुणाल आणि तुषारने बॅटिंग केली त्याच प्रकारे काहीशी बॅटिंग करावी लागेल फलंदाज सुशांत आणि मारुती याला. मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकार येणं सुका पडलाय जसा काही पाहिलं तर चांती स्पोर्ट्स चरण या संघामध्ये सगळ्यांचे जर्सी नंबर जर पाहिलं तर 45 आहेत. जणू काय सर्व खेळाडू हे रोहित शर्माचे डायहेड फॅन आहेत. सगळ्यांच्या जर्सीवर पाहिलं तर 45 नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा म्हणजे अजून देखील 6 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. चला पंच सामन्याला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडूवर स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत असं म्हणत पहिल्या चेंडूवर दिला भिरकावून षटकार. अँड हँडसम षटकार. आम्ही देखील काही कमी नाही हे दाखवून दिलंय फलंदाज. नाव आहे मारुती.
सुशांतने माफ करा, सुशांतने मारलाय. क्या बात, क्या बात, क्या बात. काय सुरेख अशी गोलंदाजी. एक तेरी तो एक मेरी. स्विंग एन मिस. कडक गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज तुषार याच्या मार्फत. आता मात्र सामन्यामध्ये काही औपचारिकता शिल्लक राहिली की काय. मात्र एखादा नकारात्मक चेंडू सामन्यामध्ये सुरेख असा झेल पाहायला मिळतो कुणाल याच्या मार्फत आपल्याला. चला रांजणवाडी संघ आपण लगेच आपला स्क्वॉड तयार ठेवा. रांजणवाडी संघ व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. म्हणजे सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत प्रशांत मस्कर सर आणि विजय मस्कर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीनाथ बॅटिंगला. काय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहा फक्त 8 खेळाडूंवर हा संघ खेळतोय. क्रांतिभूमी स्पोर्ट्स चरण, क्रांती स्पोर्ट्स चरण हा संघ खेळतोय. 8 खेळाडूंवर खेळतोय आणि 8 खेळाडूंवर देखील दुसरा राऊंड यशस्वीरित्या पार केलाय. आणि आता तिसऱ्या राऊंडला मोरेवाडी संघासमोर 2 हात करताना थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. राजू पवार अँड कंपनी आपल्याला विनंती असेल, सतीशजी लाड आपल्याला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कारण आपल्याला आपला संपूर्ण सी गट खेळवायचा आहे. आणि नक्कीच मी म्हणेल की गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं तुषारने.